सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर। तज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात। इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब। त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ। आजच संपर्क साधा। ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर। संपर्क 9657 काल शिवजयंती निमित्तानं संगमनेर शहरातून भव्य मिरवणूक काढली गेली। आमदार अमोल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली या मिरवणुकीचं आयोजन केलं गेलं। या जयंती उत्सवासाठी अहिल्यानगरचे पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याची पूजा आणि महाआरती केली गेली। यावेळी आमदार अमोल खताळ यांनी मनोगत व्यक्त करून छत्रपती शिवरायांना अभिवादन केलंय। संगमनेर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लवकरच आपण बस स्थानकावर उभारू, असं आश्वासन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देऊन शिवरायांना अभिवादन केलंय। महाराजांची 396वी जयंती आहे। निश्चयाचा महामेरू, बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धार, श्रीमंत योगी, यशवंत हो, कीर्तिवंत हो, ऊर्ध्ववंत हो, कीर्तिवंत हो, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज हे अतुल्य असे पराक्रमी होते। अशा अतुल्य पराक्रमी राजात, महाराष्ट्राच्या राजात, अखंड हिंदुस्थानात असा राजा होणे नाही आणि याची तुलना कोणताही राजा करू शकत नाही। कारण वयाच्या 16 वर्षी ज्यांनी रांजाच्या पाटलाला चौरंग करा म्हणून आदेश दिला, असा राजा होणे शक्य नाही। आणि म्हणून परिस्थिती पाहून जमिनी काव्यांनी त्यांनी स्वराज्य निर्माण केलं। आता छत्रपती शिवाजी राजांना मी नतमस्तक होतो। संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज जन्मोत्सव सोहळा निमित्तानं त्यांना मानाचा मुजरा करतो। आपल्या संगमनेर येथे तमाम शिवप्रेमीच्या विनंतीला मान ठेवून दरवेळेस आपण तारखेनुसार आणि तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करत असतो आणि नेहमी आपल्याला या कार्यक्रमासाठी आपले पालकत्व ज्यांनी घेतले असे आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचं नेहमी आपल्याला सहकार्य असतं, मार्गदर्शन असतं। पुढच्या 6 तारखेला सुद्धा आपण कार्यक्रम घेतोय, परंतु त्यावेळेस अधिवेशन असल्यामुळे साहेबांना येणं शक्य नव्हतं, म्हणून साहेबांना आग्रह धरला। साहेबांच्या तमाम शिवप्रेमींचं खूप वर्षापासूनची इच्छा होती, तारखेनुसार आणि तिथीनुसार इथं शिवाजी महाराजांची जयंती साजरी झाली पाहिजे आणि आपल्या आशीर्वादाने, आपल्या मार्गदर्शनाखाली मागच्या वर्षीपासून साहेब या संगमनेरमध्ये आम्ही साजरी करतोय। संगमनेरकरांची जी मागणी आहे, आम्हाला अश्वारूढ पुतळा पाहिजे, यासाठी साहेब यापूर्वीच आपण 1 कोटी रुपये मंजूर केले, परंतु जागे संदर्भातली जी तांत्रिक अडचण होती, आपण मला मागेच शब्द दिलाय की अधिवेशनाच्या कालावधीमध्ये आपण परिवहन मंत्र्यांबरोबर बैठक घेऊन जागेचा सुद्धा विषय लवकर मार्गी लागून आपल्याला शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा संगमनेर बस स्थानक परिसरात करण्यासाठी निश्चित आपल्याला साहेबांचं सहकार्य आणि योगदान राहणार आहे। त्यामुळे मी जास्त काही नाही बोलता, आपल्याला सर्वांना आजच्या या शिवजन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देईल आणि साहेबांना सांगेल की साहेब आपल्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली संगमनेरमध्ये सर्व महापुरुषांच्या जयंती उत्सव मागील 1 वर्षापासून आम्ही सुरू केलेला आहे। त्याच्यामुळं एक चांगल्या पद्धतीने त्या महापुरुषांच्या आठवणींना उजाळा देण्याचं सुद्धा काम आपण करतो। आता शालेय जीवनामध्ये म्हणा किंवा जन्माला आल्यापासून शेवटपर्यंत प्रत्येकाला छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य माहिती आहे। छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज तुम्ही आम्ही इथं आहे आणि साहेब मला आनंद होईल का मागे ज्यावेळेस आपल्याला सांगितलं होतं आमच्या संगमनेरमध्ये कत्तलखाने मोठ्या स्वरूपात चालतात, तर आपण पोलीस अधीक्षकांना सूचना देऊन या संगमनेरमध्ये कत्तलखाने चालणार नाही याचा
कठोर शब्दामध्ये सूचना दिल्या आहेत. त्यामुळे निश्चितच साहेबांचं नेहमी संगमनेरकर विशेष प्रेम असतं आणि यापुढेही असंच साहेबांचं प्रेम राहील. छत्रपती शिवाजी महाराज की छत्र धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, जय श्रीराम, जय जय श्रीराम. आवाज सगळ्या गावात मला पाहिजे. आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्मृतीला मी प्रथमतः मानाचा मुजरा करतो, त्यांना विनम्रपूर्वक अभिवादन करतो. आणि आज या जयंती उत्सवाच्या निमित्तानं उपस्थित आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आणि या शिवजयंती उत्सवाकरता ज्यांनी विशेष असा पुढाकार घेतला आणि म्हणून आजचा हा भव्य दिव्य सोहळा संपन्न होतोय ते माझे सहकारी म्हणजे आम्ही भाऊ खताळ, इतर सर्व आमचे पदाधिकारी, सगळे शिवप्रेमी नागरिक, बंधू भगिनी आणि तरुण मित्रांनो, आज आपण आपलं अर्थदैवत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. संपूर्ण राज्यातच नव्हे तर देशभरामध्ये प्रचंड उत्साह या शिवजयंतीच्या निमित्तानं महाराजांना अभिवादन करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतो. एकात्मतेचं प्रतीक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख होतोय. ज्यांच्या काळामध्ये 18 पगड जातीचं एक मोठं, त्या काळामध्ये एक मोठा शाप मानला जायचा. समाज व्यवस्था त्या जोखडात अडकली होती. अशा काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मर्दमावळे एकत्र केले आणि रयतेची स्थापना केली. किंबहुना आपल्या सर्वांना अभिमान वाटावा असे आपले हे जाणते राजे आज त्यांच्यामुळे आणि त्यांनी या रयतेचं राज्य निर्माण केल्यामुळे आज आपण सगळे या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. आपल्या देशामध्ये तर शेकडो राजवाडे होऊन गेले. अनेक संस्थान खालसा झाले, बरखास्त झाले. कोणत्याही राजाचं नाव आपल्याला आठवत सुद्धा नाही. पण एकमेव नाव आहे की ते आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ते अजरामर झालेलं आहे आणि त्याचं खरं म्हणजे आज आपल्या सगळ्यांना आशीर्वाद मिळतो. अशा एका रयतेच्या राज्याच्या आशीर्वादानं आपल्या सगळ्यांना काम करण्याची संधी मिळते. ज्या काळामध्ये रयतेच्या राज्यामध्ये समाजावर होणाऱ्या अन्यायाचा त्या ठिकाणी निकाल व्हायचा, समाजद्रोही लोकांना शासन व्हायचं आणि त्यामुळे जातीयवादाच्या कुठल्या गोष्टी करण्याचं धाडस त्यावेळी कधी होत नव्हतं. इतिहासाची अनेक पानं उलगडली तर आपल्याला महाराजांचं चरित्र समोर येईल. पण मी ते वेळ घेऊन आपल्या ते सांगून आपला वेळ घेणार नाही. पण आजच्या सामाजिक व्यवस्थेमध्ये धर्माच्या जातीच्या नावावर आपली जी ओळख होते, मला वाटतं रयतेच्या राज्याला ते अभिप्रेत नव्हतं. मी रयतेचा सेवक आहे, हाच आपली जात आहे, तोच आपला धर्म आहे, तेच आपलं भविष्य आहे. अशा पद्धतीने आपण सगळ्यांनी काम करण्याची आवश्यकता. म्हणून मी आपला अधिक वेळ घेत नाही. आपल्या आराध्य दैवताचं आशीर्वाद पुतळ्याचं स्मारक संघटनेला व्हावं अशी आपल्या आमदार अमोल खताळांची फार इच्छा होती. मला वाटतं या वर्षभरामध्ये त्याला 1 कोटी रुपये आपण दिलेले आहे. आणखीन लागला निधी आपण मंजूर करू आणि एस टी स्टँड परिसरामध्ये भव्य दिव्य असा पुतळा उभा राहील.
आणि पुढची शिवजयंती आपण त्या ठिकाणी साजरी करू हे तुम्हाला मी या ठिकाणी आठवण करतो. या संख्येनं आपण सगळे या ठिकाणी आलात. आमच्या इथं मावळे उपस्थित आहेत, बाळगोपाळ उपस्थित आहेत. प्रत्येकाच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर एक प्रकारचा सध्या प्रत्येकामध्ये धारण दिसतो. आणि ही ताकद, हाच आत्मविश्वास उद्या रयतेच्या राज्यामध्ये काम करताना छत्रपतीला स्मरून आपण शपथ घेतली पाहिजे. जातीवाद करणार नाही, सामाजिक तेढ निर्माण करणार नाही, फक्त आणि फक्त रयतेचा सेवक म्हणूनच मी काम करीन. मला वाटतं हीच खरं आजच्या निमित्तानं महाराजांना विपरीत असणारं जे रयतेचं राज्य आहे ते आपल्याला उदयाला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा मी अमोल भाऊ आपण सर्व आमच्या शिवप्रेमी कार्यकर्त्यांचं एक उत्तम आयोजनाबद्दल मनापासून आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो, मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. संगमनेर नगरपालिकेपासून ही मिरवणूक सुरू झाली. या मिरवणुकीत डीजे, ढोल ताशा पथक, वारकरी भजन, योगा मल्लखांब खेळ तसेच प्रभू रामचंद्र, हनुमान, गोमाता, पंढरीचा विठ्ठल अशा भव्य मूर्ती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा यांचा सहभाग होता. नगरपालिका कॅप्टन लक्ष्मी चौक मार्गे रंगार गल्ली, चंद्रशेखर चौक, नेहरू चौक, सय्यद बाबा चौक, मेन रोड, चावडी चौक, मोमीनपुरा मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ महाआरती करून मिरवणुकीची सांगता झाली. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.